संयुक्त जन आक्रोश मोर्चे में शामिल कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने संघ के साथ साथ केंद्र सरकार पर भी टिप्पणी की। उन्होंने कहा कि देश भले ही भाजपा सरकार चला रही हो, लेकिन असली करवट लेने वाला संघ है। इसलिए संघ से जवाब मांगने हेतु हमने संघ मुख्यालय पर मोर्चे का फैसला किया। आपण सांगितलं होतं की संघामध्ये जायचं आणि मोहन भागवतजींना भारताचं महान संविधान जे आहे हे त्यांना भेट द्यायचं आणि भारताचा जो तिरंगा आहे, भारत की आन बान शान आपला तिरंगा, हे दोन ज्या आपला स्वाभिमान असणाऱ्या आणि भारतीय नागरिकांना या त्याच्या प्रतीकाबद्दल जीव वाळून टाकत असताना आणि प्रसंगी बलिदान देण्याकरता अभिमान वाटतो। या दोन गोष्टी आपल्याला त्यांना सरसंघचालकांना नेऊन द्यायच्या आहेत। सपकाल ने सवाल उठाया कि 15 लाख का क्या हुआ, किसानों को दिए गए वादों का क्या हुआ। इसके साथ ही उन्होंने एप्सन फाइल्स, ईरान युद्ध में भारत की भूमिका तथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा जनता को गुमराह करने का आरोप लगाते हुए शेरो शायरी के माध्यम से केंद्र सरकार पर कटाक्ष किया। आपली जी लढाई आहे, ज्यांना समता मान्य नाही त्यांना अजूनही उतरंडी हवी आहे। शोषित समाज जो आहे त्याच्या डोक्यावर बसण्याकरता मुठभर लोक आजही आसुसलेली आहे। धर्मसत्ता आहे त्यांना त्यांच्याजवळ आहे, राजसत्ता आहे त्यांच्याजवळ त्यांना हवी आहे। याचे फासे चालणं सुरू झालेलं आहे, काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। म्हणून निवडणूक आयोग खिशात, न्याय प्रणाली खिशात, ईडी खिशात, सीबीआय खिशात, सीआयडी खिशात, निवडणूक आयोग खिशात। या सर्व गोष्टी खिशात घालणं म्हणजे आपल्या संविधानाच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे।